स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जे मित्रांनो मयूर क्रिएशन्स. तर मित्रांनो जो आपला आजचा स्पेशल व्हिडिओ तो कोणत्या सॉन्गवर आपण एडिट केला आहे. तर मित्रांनो जो आपला स्पेशल व्हिडिओ आहे तो तुम्ही डेमो व्हिडिओ आणि आपला जो काय व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला असाल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो अलाइड मोशन ॲप आहे तो सिंपल तुम्हाला ओपन करायचा आहे. तर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला आपला अलाइड मोशन ॲप दिसत आहे, तर तो ओपन करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 प्रीसेट देणार आहे, बिटमार्क प्रीसेट लिंक आणि शेकेबेट प्रीसेट लिंक. तर मित्रांनो दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घेऊन टाकायचे आहेत. आणि त्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्ट दिसते, तुम्हाला प्रोजेक्ट येऊन जायचं आहे. वरचे 2 मी जे प्रीसेट तुम्हाला देणार आहे ते प्रीसेट असणार शेकेबेट आणि बिटमार्क. तर हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घेऊन टाकायचे आहेत. आणि त्यानंतर पहिल्यांदा आपला जो बिटमार्क प्रीसेट आहे तो ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय करायचं, खाली प्लस दिले, प्लसवर क्लिक करायचं आहे. ते मीडियाचे ऑप्शन यायचे. त्यानंतर तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये जे काय तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घेणार आपलं त्यामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला दिली असणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचं आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढे यायचं आहे. तर पुढे आल्यानंतर एक्स्ट्रा जर असेल या व्हिडिओचं तर तुम्हाला व्हिडिओच्या असं क्लिक करायचं आहे आणि या 4थ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून एक्स्ट्रा असं डिलीट करायचं तुम्हाला सिम्पली. तर मित्रांनो एवढं काम झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, पुढे जे बीट ॲड करून दिलेत मी सर्व त्या बीटमध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचे फोटो ॲड करायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली प्लस दिलं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाचे ऑप्शन यायचे. आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं, एक एक करून जसं मी फोटो ॲड करतोय तर असेच तुम्हाला एक एक करून जसं मी 2 बीटमध्ये फोटो ॲड केला आहे तर सिम्पली अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक एक करून सर्व जे फोटो आहेत ते शेवटपर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथे ॲड करायचं. तर पटकन आपण काय करूया, सर्व जे फोटो आहेत ते एक एक करून ॲड करून घेऊया. तर मित्रांनो ते बघू शकता सर्व फोटो आपले ॲड करून झाले आहेत. मित्रांनो फोटो ॲड करून झाल्यानंतर या फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, शेकेबेट लावायचं. तर त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेकेबेट प्रीसेटमध्ये जायचं आहे. आणि आता तुम्हाला पहिल्या नंबरचा फोटोचा इफेक्ट नाही लावायचा, तर दुसऱ्या नंबरचा फोटोचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करण्यासाठी दुसऱ्या नंबरच्या लेअरवर असं क्लिक करायचं फोटोच्या. त्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन यावर यायचं आहे, 3 डॉट राहायचं मित्रांनो, कॉपी करायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे आणि आपला मेन जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचं आहे आणि डायरेक्ट पुढे येऊन जायचं आहे. आणि जिथून 2 फोटो नाही तर 2 लेअर तुम्हाला वरती दिसतील, बघू शकता 9 सेकंद 7चा जो बीट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला 2 जे लेअर आपले जे बीट आहे ते जवळजवळ दिसतील. त्या पुढचा जो खालचा सिंगल फोटो आहे त्या फोटोच्या लेअर असं क्लिक करायचं आहे. इफेक्टचे ऑप्शन आहे 3 डॉट आहे मित्रांनो, कॉपी केलेला इफेक्ट आहे ते सिम्पली पेस्ट करून टाकायचं आहे. तर या फोटोला तुम्हाला 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो मी तुम्हाला दिला आहे तो लावून टाकायचा आहे. तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं, तिथे 2 बीट जवळजवळ असतील त्या पुढचा जो सिंगल फोटो असणार त्या फोटोला काय करायचं आहे, दुसऱ्या नंबरचा इफेक्ट इथे लावायचं आहे. तर पटापट आपण काय करूया, हे जे सांगितलं आहे तुम्हाला ते करून घ्यायचं आणि जो इफेक्ट कुठल्या फोटोचा सांगितलं आहे तो लावून टाकायचा सिम्पल तुम्हाला इथे मित्रांनो. तर इथे बघू शकता दुसऱ्या नंबरचा जो इफेक्ट होता लावून झाला आणि आता जे बाकीचे उरलेले फोटो आहेत त्यांना इफेक्ट लावायचं राहिलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेकेबेट प्रीसेटमध्ये जायचं आहे आणि जो पहिल्या नंबरचा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट सिम्पली जो पहिल्यांदा आपण कॉपी केला तसंच कॉपी करून घ्यायचं. नंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन जो आपला प्रोजेक्ट आहे ओपन करून घ्यायचं आहे. आणि जिथून आता उरलेले फोटो आहेत, पहिला फोटोचा आहे तर पहिल्या फोटोला असं क्लिक करूया, इफेक्टचे ऑप्शन येऊया, 3 डॉट येऊया आणि कॉपी केलेला इफेक्ट सिम्पली पेस्ट इफेक्ट करून टाकूया. तर मित्रांनो बघू शकता हा इफेक्ट लावल्यानंतर जो काय तो मला असं दिसेल. तर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला शेवटपर्यंत हाच इफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, एक एक करून जे उरलेले फोटो आहेत त्या सर्व फोटोला तुम्हाला काय करायचं, हा इफेक्ट लावून टाकायचं आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो पटकन काय करूया, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तो आपण इथे लावून घेऊया. तर इथे बघू शकता सर्व फोटोला आपला जो इफेक्ट आहे तो लावून झाला आहे आणि जो आपला व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ इथे आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल जर मी आपल्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जी समोरची बेल आयकन असणार आहे ती देखील ऑलवेज सेट करून टाका. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टचं ऑप्शन एक्सपोर्टवर टच करून टाकायचं सिम्पल तुम्हाला.